हॅलो फ्रेंड्स, आज आपण वित्त भांडवल, डावी चळवळ आणि गरीब जनता या पुस्तकाचा थोडक्यात पुस्तक परिचय पाहणार आहोत. तर या पुस्तकाचे लेखक संजीव चांदोरकर हे आहेत. वित्त भांडवल, डावी चळवळ आणि गरीब जनता हे पुस्तक आर्थिक विषमता, वित्तीय भांडवल आणि समाजातील गरीब जनतेच्या संघर्षावर भाष्य करते. लेखकाने आर्थिक व्यवस्थेतील दोष आणि त्या पार्श्वभूमीवर डावी चळवळ कशाप्रकारे गरीब जनतेच्या हक्कांसाठी लढा देते याचा सखोल अभ्यास केला आहे. या पुस्तकात लेखकाने आर्थिक धोरणे, बँकिंग प्रणाली, वित्तीय बाजारपेठा आणि त्यांचा सामान्य जनतेवर होणारा परिणाम यांचा विस्तृत आढावा घेतला आहे. त्यांनी वैश्विक आर्थिक प्रक्रियांमुळे वाढणारी आर्थिक विषमता आणि त्याचा गरीब वर्गावर होणारा प्रभाव यावर प्रकाश टाकला आहे. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे लेखकाने ऐतिहासिक आणि आधुनिक संदर्भाचा उपयोग करून आर्थिक न्याय मिळवण्यासाठी डावी चळवळ कशाप्रकारे महत्त्वपूर्ण ठरते हे स्पष्ट केले आहे. यामुळे पुस्तक वाचकांना डाव्या विचारधारेची तात्विक आणि व्यावहारिक बाजू समजून घेण्यास मदत होते. थोडक्यात सांगायचे झाले तर वित्त भांडवल, डावी चळवळ आणि गरीब जनता हे पुस्तक आर्थिक विषमता आणि गरीब जनतेच्या संघर्षावर प्रकाश टाकणारे एक महत्त्वपूर्ण असे साहित्य आहे. तुम्ही सुद्धा हे पुस्तक एकदा नक्की वाचा. हॅलो फ्रेंड्स, आज आपण वित्त भांडवल, डावी चळवळ आणि गरीब जनता या पुस्तकाचा थोडक्यात पुस्तक परिचय पाहणार आहोत. तर या पुस्तकाचे लेखक संजीव चांदोरकर हे आहेत. वित्त भांडवल, डावी चळवळ आणि गरीब जनता हे पुस्तक आर्थिक विषमता, वित्तीय भांडवल आणि समाजातील गरीब जनतेच्या संघर्षावर भाष्य करते. लेखकाने आर्थिक व्यवस्थेतील दोष आणि त्या पार्श्वभूमीवर डावी चळवळ कशाप्रकारे गरीब जनतेच्या हक्कांसाठी लढा देते याचा सखोल अभ्यास केला.